संपूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवणारा पहलगामचा दहशतवादी हल्ला। 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसालेरमध्ये खुनी खेळ खेळला। 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या या हल्ल्यामध्ये 8 दिवस झालेले आहेत आणि 8 दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक घडामोडी सुद्धा वारंवार घडताना आपण बघतोय। कारवाईला सुद्धा तितकाच वेग आलेला आहे। काश्मीरच्या विविध भागामध्ये दहशतवाद्यांवरती कारवाईला सुरुवातही झाली आहे। त्यांना समर्थन देणारे पैसे पुरवणारे सुद्धा एनआयएच्या चौकशीला आता सामोरे जात आहेत। असं एकीकडे असताना दुसरीकडे भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करायला सुरुवात केली। पाणी रोखून पाकिस्तानामध्ये जाणाऱ्या नद्या या कोरड्या करायला घेतल्या। भारताने सुरू केलेल्या लष्करी युद्ध सरावामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे अशी ही माहिती समोर येते। भारत लष्करी कारवाई करणार याबाबत पाकिस्तानला शंका नाही, तर कारवाईचं ठिकाण आणि वेळ आपणच ठरवणार या आपल्या धोरणावरती भारतही तितकाच ठाम आहे। त्यामुळे पाकिस्तानची चिंता दिवसेंदिवस वाढतीये। यापुढील कारवाई कशी असेल, भारत कोणती लष्करी पावलं उचलू शकतो, या सगळ्याविषयी आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे। तर पहलगामवरती जो हल्ला झाला, या हल्ल्याला आता आठवडा पूर्ण होतोय। त्यामुळे पाकिस्तानचा हा दहशतवादी चेहरा आणि पाकिस्तान ज्या पद्धतीने कांगावा करतोय ते सगळं उघड झालेलं आहे। तर या पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर आतापर्यंतचे काही महत्त्वाचे अपडेट्स आपण बघूयात। काश्मीरच्या अनेक भागांमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये आता मोहीम राबवली गेली आहे आणि कारवाई सुरू झाली आहे। पहलगामच्या लगत असणारे जे जंगल आहे, कोकरनाग हे जंगल आहे, त्या ठिकाणी सुद्धा लष्कराने वेढा दिलाय। 4 दहशतवाद्यांच्या एका गटाचा शोध सुरू आहे आणि काही ठिकाणी चकमक सुद्धा घडतीये। दहशतवादी हाशिम मुसा हा पाकिस्तानी आर्मीचा माजी कमांडो आहे असं सुद्धा उघड होत आहे। पहलगाम हल्ल्यामधील 100हून अधिक स्थानिकांची कसून चौकशी सुरू आहे। अल्लाहू अकबर म्हणत पर्यटकाला सोडणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे। हा व्हिडिओ काल खरं तर व्हायरल झाला आणि माध्यमांमध्ये सुद्धा दाखवण्यात आला। कुपवाडा, बारामुल्ला, अखनूर इथे सीमेवरती पाकिस्ताननं कुरापती सुरू केल्यात। पाकिस्ताननं गोळीबार केला आणि त्याला अर्थातच भारतानं सुद्धा तितकंच चोख प्रत्युत्तर दिलंय। काश्मीर खोऱ्यातली 48 पर्यटन स्थळं ही सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली आहेत। राजधानी इस्लामाबाद वाचवण्यासाठी सध्या पाकिस्तानची धावपळ होतीये। पाकिस्तानने लाहोर ते इस्लामाबाद एअर स्पेस बंद केली आहे सध्या भारतासाठी आणि भारत सुद्धा अशाच पद्धतीने कारवाई करण्यासाठी आता विचार करतोय। तर भारतही आता पाकिस्तानसाठी एअर स्पेस बंद करण्याच्या संदर्भात विचार करतोय। सध्या काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। एनआयएकडे हा सगळा तपास गेल्यामुळे आता एनआयएच्या तपासाला सुद्धा चांगलाच वेग आलेला आहे। पहलगाममध्ये सुरक्षा दलांनी जी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे, या मोहिमेला चांगलाच वेग आलाय। पुढची एक मोठी बातमी, पहलगाम हल्ल्यामधल्या दहशतवादी हाशिम मुसा याचं पाकिस्तानीच्या आर्मी सोबत असणारं कनेक्शन समोर येत आहे। हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी हा पाकिस्तानी कमांडो असल्याचं उघड झालंय। पाकिस्तानी स्पेशल सिक्युरिटी फोर्स मध्ये हाशिम मुसा हा कमांडो या पदावरती होता। पाकिस्तानी सैन्यामध्ये असताना हाशिमला फौजी अशी ओळख सुद्धा मिळालेली होती। पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसाने पाकिस्तानी सैन्यामध्ये कमांडो ट्रेनिंग घेत लष्कर ए तोयबा जॉईन केलं अशी ही माहिती आता मिळतेय। हल्ला घडवणाऱ्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं, हत्यारं पुरवणं या सगळ्यामध्ये त्याचा सहभाग होता। 1.5 वर्षांपूर्वी पूंछ आणि राजौरीमध्ये सुद्धा जी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती त्यामध्ये सुद्धा याचा समावेश होता का याविषयी सुद्धा आता तपास यंत्रणांनी शोध घ्यायला सुरुवात केली आहे।
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी एनआयएच्या तपासाला चांगलाच वेग आलेला दिसतोय. पहलगाममध्ये घटनास्थळी एनआयएकडून सीन रिक्रिएट करून आता तपास सुरू झालेला आहे. याआधी सुद्धा एनआयएने घटनास्थळी हा सीन रिक्रिएट केलेला होता आणि या माध्यमातून अधिकाधिक काही पुरावे जमतायत का याविषयीचा सुद्धा काळजी घेतली जाते. घटनास्थळी येऊन एनआयएकडून या पुराव्यांचा कसून शोध घेतला जातोय. तर आपण हा जो व्हिडिओ बघतोय, झिप लाईन ऑपरेटर यामध्ये जो आपल्याला बघायला मिळतो, या झिप लाईन ऑपरेटरची चौकशी सुरू आहे. तर व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे. दहशतवाद्याच्या ज्या वेळेला हा हल्ला झाला, या हल्ल्याच्या वेळेला उपस्थित जे नागरिक होते, जे स्थानिक होते, त्यांची सुद्धा आता एनआयए कडून चौकशी सुरू आहे. काश्मीरमधून एक मोठी बातमी बघूयात. काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं लष्कराने एक मोठी कारवाई सुरू केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. भारतीय लष्करानं काश्मीरच्या विविध भागांमध्ये आता मोहिमाच राबवायला घेतल्यात. कारवाईबाबत अधिक वृत्त अजूनही हाती आलेलं नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणावरती कारवाई जी आहे ती लष्करानं सुरू केलेली आहे. तर भारतीय लष्करानं आता एकूणच या वेगवेगळ्या मोहिमा सुरू केलेल्या आहेत. एकीकडे दहशतवादाला चिरडून टाका, कायमचा दहशतवाद्यांचा आणि दहशतवादाचा बिमोड करा, अशीच खरं तर एकमुखी मागणी सगळ्यांकडून होताना दिसतेय आणि याच पार्श्वभूमीवरती कारवाईला सुद्धा वेग आलाय. जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं ही तात्पुरती बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दहशतवादाच्या विरोधातली जी मोहीम आहे ती तीव्र झाली आहे. जम्मू काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं ही तात्पुरती बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असलेल्या भागामधली ही जी पर्यटन स्थळं आहेत ती बंद करण्यात येत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव 48 पर्यटन स्थळं ही तात्पुरती बंद करण्याचे आदेश आहेत. आणि ज्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे, या कारवाई सुरू असलेल्या भागामधले हॉटेल्स आणि रिसॉर्ट सध्या बंद राहतील. यामध्ये बडगाम भागामधल्या युस्मार्ग, तौसा मैदान, दूधपत्री या भाग जे आहेत ते अत्यंत संवेदनशील आहेत, त्यामुळे हे बंद करण्यात आले आहेत. सोबतच गंदरबल भागामधल्या कौसरनाग, करीवन दीवार, बंगूस व्हॅली सुद्धा बंद आहे. आणि एकूणच आपण ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये ही कारवाई होताना दिसते ती आपण बघतोय आणि या सगळ्याविषयी आता आपण बोलूयात. आपल्यासोबत माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. आणि एकूणच ही कारवाई आपण पाहतोय, आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवतोय काय काय टप्प्यामध्ये गेल्या 8 दिवसात जे जे काही घडलंय त्याविषयी आपण बोलतोय. मात्र सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की जनभावना आणि प्रक्षोभ हा तर आपण बघतोय, पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी मागणी एकूणच सगळ्या स्तरांमधून होतीये, यावरती लष्करामधले अधिकारी म्हणून तुम्ही नेमकं कसं बघताय? याच्या पहिले आज हा जो इव्हेंट झालाय किंवा इन्सिडेंट झालाय तर तो एक दुःखद इन्सिडेंट आहे, आपण सगळ्यांनाच माहित आहे. आणि एक दिवस आपल्याला माहित नव्हतं काय कोण याच्या पाठीमागे आहे. TRF आहे, पण TRF हा एक याचा पित्तूचा आहे, LETचा, आणि LET हा पाकिस्तानने कंट्रोल केलेला आहे. त्यामुळे नंतर मग जेव्हा धागेदोरे जुळले तेव्हा आपल्याला समजलं की पाकिस्तानच आहे जे याच्या मागे आहे. आणि मग त्यामुळे जे सगळेच प्रक्षोभ झाला जनतेचा आणि सगळं सांगायला लागले की काहीतरी करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की काहीतरी याच्यावर करणं गरजेचं आहे, कारण की आपल्या जनतेला दाखवून दिलं प्रत्येक गोष्ट आपण नुसती ऍक्सेप्ट करत नाही आणि त्याचा काहीतरी आपण इफेक्ट देतोय. तर त्यामुळे अगर म्हणजे तुम्हाला असं आपल्याला सगळ्यांनाच वाटते की काहीतरी करायला पाहिजे. मला सगळ्यांचं वाटणं, मला वाटतं ठीक आहे असं वाटायलाच पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे. पण काय करायला पाहिजे त्याचा आपण विचार करणं हे आहे. ऑप्शन्स कोणते आहेत ते जनरेट करायला पाहिजे. निंबोरकर सर, एकीकडे सिंधू जलकराराचा मुद्दा येतो, त्यानंतर एअरस्पेस बंद करणं, अशा वेगवेगळ्या मार्गांनी आता पाकिस्तानची कोंडी करायचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे भारताकडून. असे नेमके काय मार्ग आहेत ज्यामुळे आपल्याला पाकिस्तानची नाकाबंदी करता येईल? याच्या आपण जसं म्हटलं की काय काय करता येईल,
तर सगळ्यात खालच्या स्तरापासून आपण जाऊया. सगळ्यात खालच्या स्तर म्हणजे ऍक्टिव्ह जिथे आपण मिलिटंटच्या मागे धावणं. जर मिलिटंट जे आहे या प्रसंगामध्ये ज्यांनी टेररिझम कार्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांना आपण लवकरच मारू शकलो तर आपण सांगू शकतो की "बे, इथे आमच्यापासून कोणी वाचणार नाही. हे झालं ग्राउंड स्तरावर म्हणजे ग्राउंड झिरो जेवर ते म्हणतो. हे हा एक पहिला ऑप्शन. दुसरा असा की आपण जसे आधी केलेला आहे, बालाकोट केलाय, उरी केलाय, तो एक ऑप्शन असू शकतो. पण प्रत्येक वेळेस तीच गोष्ट शक्य होत नाही. इट इज क्वाईट डिफिकल्ट. आणि तिसरी मोठी गोष्ट म्हणजे स्ट्रॅटेजिक स्तरावर. आज जे तुम्ही बोलला सिंधू नदीचा करार आणि बाकीच्या गोष्टी ज्या आपण केलेल्या आहेत ना, प्रत्येक गोष्ट आपण धरली तर सिंधू नदीचा करार जर याच्यावरच जाऊ, त्याच्यानंतर मग बाकीच्या दुसऱ्या गोष्टी काय काय झालेल्या आहेत आणि त्याचा इफेक्ट काय पडतो ते आपण पाहू. तर सर्वप्रथम सिंधू नदीचा करार यामध्ये काय आहे की सिंधू, झेलम आणि चिनाब या नदींचे पाणी 1960च्या कराराप्रमाणे पूर्णपणे पाकिस्तानला द्यायचं होते आणि आपण त्यामध्ये अडू शकत नव्हतो. फक्त थोड्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. हो. पण हा जर करार रद्द झाला आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर मला वाटतं 8 ते 10-12 वर्ष आपल्याला ते डेव्हलप करायला. त्याच्यानंतर पाकिस्तान याचा भयंकर परिणाम होईल. कारण की पाकिस्तान हे एक ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे. त्यांचा खूप मोठा वाटा शेतीवर अवलंबून असतो आणि शेती याच पाण्यावर अवलंबून असते. आणि हे जर पाणी वळवलं आणि आपण यूज केलं आणि त्यांच्याकडे गेलं नाही तर सगळ्यात पहिले तुम्ही बघा खाली पाणी कुठे येतं? मंगला डॅम. मंगला डॅम मधून तिथूनच रावीला कनेक्ट करतात, तिथूनच पुढे सतलजला कलेक्ट करतात आणि पूर्ण अशी याची सिस्टम आहे. तर ह्या सिस्टमवर खूप प्रभाव पडेल आणि त्याचा डेफिनेटली यांच्या उत्पन्नावर परिणाम होईल आणि बाकी त्यांच्या इकॉनॉमीवर परिणाम होईल. हा एक मोठा झाला. पण करायला इमिजिएटली लागणार आहे. आपण म्हटलं आता करार बंद केला तर त्याचा इफेक्टिव्ह नाही होणार. दुसरी गोष्ट बरोबर. आपल्याला या कराराप्रमाणे जरी मान्यता केली तर 30,000 मेगावॉटची आपली क्षमता आहे बनवायची. आतापर्यंत आपण किती केली? मॅक्सिमम 3000. ते पण चिनाब खोऱ्यामध्ये कुठे रालते, दुलहस्ती, बघलियार आणि सलाल डॅम मध्ये. याच्या ऐवजी पण आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आणि तिसरा जर आपण या पूर्ण नद्यांना झेलम आणि चिनाबला धरून जर कालवा काढला, मोठा कालवा 100-125 मीटरचा, तर आपले हे जे सतलज यमुना लिंक आपण बघतोय जिथे प्रॉब्लेम होतात किंवा आपल्या त्याच्या खाली आपली भूमी जे सुजलाम सुफलाम होईल. तर हा एक त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दुसरा ओव्हरफ्लाईंग आपल्या जे त्यांनी सांगितलं की तुमचे विमान आमच्या जमिनीवर आमच्या एअर स्पेस मधून जाणार नाही. हो. याचा नुकसान कोणाला होतं मला समजत नाही. पाकिस्तानचे लोक त्याचा अभ्यास करतायत की नाही. तर पाकिस्तानवरून जर आपल्याला आपण जेवढा त्यांना रेव्हेन्यू देतो भरपूर प्रमाणात आणि तो सगळं आटणार, त्यांना मिळणार नाही. आपल्याला काय फरक पडतो? नॉर्थ इंडियामधून, दिल्लीमधून किंवा त्याच्या वरून जे विमानं अमेरिकेला जातात किंवा युरोपमध्ये जातात. अमेरिकेला गेल्यावर 4-1 घंट्याचा डिले होईल आणि थोडासा आपला फ्युएल जास्त खर्च होईल. बरं. किंवा युरोपमध्ये गेलं तर 2 घंट्याचं होईल. त्यामध्ये ओव्हरऑल इन द लॉंग रन आपल्याला जास्त थोडासा पडतो पण जास्त इफेक्ट पडत नाही. फक्त नॉर्थ इंडियामध्ये. साऊथ इंडियामध्ये तसाही इफेक्ट पडत नाही. तर त्यामुळे याचा जो आहे म्हणजे मी म्हणायला नको पण हा त्यांचा निर्णय एक मूर्खपणाचा निर्णय आहे. तिसरा त्यांनी सांगितलं की जे सिमला समझौता आहे तो आम्ही बंद करणार. सिमला समझौत्यामध्ये काय आहे की एक दुसऱ्याच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. मग ते पाकिस्तान आता करतच आहे. टेररिझम आहे. त्या लोक पाठवत आहेत. आपल्या बाबतीत हस्तक्षेप आहे. मग ते नवीन काय आहे? दुसरं की लाईन ऑफ कंट्रोल एका बाजूने चेंज करायची नाही. म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल करून क्रॉस यायचं नाही, पोस्ट बनवायचं नाही. 1999 मध्ये कारगिल काय झालं या संगतीचा तसाही करार केलेला बंद केलं हे केलेलं आहे त्यांनी यूज नाही. त्यामुळे हा एक काही भाग नाही त्यांनी काही सी समजूता पाळला नाही. तिसरे सीज फायर व्हायोलेशन हे पाकिस्तान नेहमीच करत असतं. त्यामुळे ज्या ज्या करार या गोष्टी आहेत त्या त्यांनी पाळल्याच नाही. मग बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. इनफॅक्ट बंद केल्यावर भारताचाच याच्यामध्ये फायदा आहे. कसा? बरोबर. आपण 1900 कारगिलमध्ये आपल्या पंतप्रधानांना गव्हर्नमेंटने तेव्हा सांगितलं होतं आम्ही एलसी क्रॉस करणार नाही सिमला समझोत्याप्रमाणे. जर तेव्हा आपण एलसी क्रॉस केली असती तर आपलं बरंचसं नुकसान कमी झालं असतं. पण आपण नाही केली. आपण करार पाळला. मग आता जर केली हे आपल्याच म्हणजे आ बैल मुझे मार म्हणतात ना आपल्याच पायावर
धोंड पाडून घेण्यासारखं आहे आणि त्यामुळे मला त्यांचं एका प्रकारे क्यू करावंशी वाटते. हं, हं, अ, हं, त्याच्यानंतर ट्रेड बंद करणं ठीक आहे, थोडा बहुत आपल्याला हं. नुकसान होईल, पण जास्त नुकसान त्यांना होईल. हं. सर तुम्ही ज्या ट्रेडबद्दल म्हणजे ज्या व्यापाराबद्दल बोलताय त्याच विषयीचा हा प्रश्न आहे की जी सगळ्यात मोठी व्यापारी संघटना आहे कॅट ही संघटना तिनं सुद्धा आता एक मोठा निर्णय घेतलाय आणि पाकिस्तान सोबत कुठलाही व्यापार करायचा नाही हा निर्णय आहे. तर याचा नेमका किती मोठा परिणाम पाकिस्तानला जाणवू शकतो आणि किती मोठा आर्थिक फटका पण बसू शकतो? ते पूर्ण एक्झॅक्ट डिटेल्स मी देऊ शकतो, पण एवढं सांगू शकतो, हं, जसा जेवढा अभ्यास केलेला आहे पाकिस्तानबद्दल, याचा फटका जास्तीत जास्त फटका पाकिस्तानला बसेल. आपण हं, पाकिस्तानकडून घेतोच काय? व्हेरी फ्यू. आणि आपण त्यांना खूप साऱ्या गोष्टी देतो. आता एक्झाम्पल, आपला जो रॉ मटेरियल आहे फार्मसीचा, ड्रग्ज बनवायचा, हे आपल्याकडून त्यांना जातं. हे नाही झालं तर त्यांच्यावरच इफेक्ट पडेल. आणि जे काय काय आपण द्यायचे आहे, तर हं. पाकिस्तानावर याचा रेटचा ॲडव्हर्स इफेक्ट पडल्याशिवाय राहणार. तर त्यामुळे त्यांनी परत विचार केला, एनिवे आपण आता डिसिजन घेतला, आपलं करायचंच नाही. तर त्याच्यामुळे इन एनी केस पाकिस्तान तर आता या या बाबीबद्दल मी कन्फर्म माझं ओपिनियन देऊ शकतो की या बाबीमध्ये पाकिस्तानच लुझर आहे. हं, हं, हं. सर एकूणच जर आपण हा हल्ला बघितला तर त्याच्यामध्ये स्थानिकांचा सुद्धा या सगळ्यामध्ये असणारा सहभाग ही सुद्धा एक मोठी गंभीर बाब आहे आणि बऱ्याचशा म्हणजे आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधून आपल्याला तशा संदर्भातले पुरावे सुद्धा सापडले आहेत. तर मग हा एक प्रचंड गंभीर असा सामाजिक प्रश्न आहे. हा सोडवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आता आणि किती ठोस कारवाई व्हायला हवी आहे? हे- हा, हे एक मी सांगू इच्छितो, जेव्हापासून आतंकवाद सुरू झाला काश्मीर घाटीमध्ये, व्हॅलीमध्ये, तेव्हापासून स्थानिकांचा सहभाग होताच. जर स्थानिकांचा सहभाग नसला तर टेररिस्ट काहीच करू शकत नाही. आपण या घटनेकडे वळूया. हे कुठले बाहेरून आले? दोघं जण लोकल आहे, तराल आणि पेहलगाम, तराल आणि पुलवामा मधले, आणि बाकी पाकिस्तानमधून आलेले आहेत. आणि हे जे लोकल्स आहेत हे नुसते दोघं हं, टेररिस्टच नाहीत, बरेचसे लोक असे आहेत, त्यांची सिस्टम एक चेन असते. त्यांना हं, लॉजिस्टिक हं, सपोर्ट देतात, ते त्यांना हं, रेकीसाठी करतात, त्यांना पळवून जायसाठी, जर हं, हथियार कमी असले तर हथियार देणं, या सगळ्या गोष्टी स्थानिक लोक पुरवतात. त्यामुळे हं, हं, मी ठामपणे सांगू शकतो की स्थानिक लोकांचा सहभाग असल्याशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही. आता किती हं, लोक आहेत ते ते आपल्याला आधी खूप असायचे, आता हळूहळू हं, कमी व्हायला लागले. हं, कारण की याचा जो परिणाम आहे स्थानिक लोकांनाच भोगावा लागतो. ते सगळेच, मी हं. म्हणत नाही सगळेच लोक असे आहेत की ते यांना टेररिस्ट मदत करतात, पण काही प्रमाणावर आहे ज्याच्यामुळे टेररिस्ट ना सक्सेस मिळू शकतो. तर यांचा स्थानिकाशी होत नाही. या हल्ल्यामध्ये माझ्या मते काय झालं असावं? एक तर ते हं, इन्फिल्ट्रेट करून आले. मग केव्हा आले? इमिजिएट, जसं आता सांगितलं, मी बऱ्याच वर्तमानपत्रात वाचलं होतं की आता ते आले आणि थांबले, कंटिन्यू झाले आणि अटॅकला, हे शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल. कारण त्यांनी हं, इन्फिल्ट्रेट करून यायला त्यांना 4 ते 5 दिवस लागतात या भागात, त्याला कुठूनही जरी आले. त्याला 3-4 हं, रस्ते आहेत. वेळेच्या अभावी मी सांगू शकत नाही. तर ते हं, हं, आले, मग तिथे थांबावं लागतं, त्यांना रेस्ट रिकूप करावं लागतं, त्यांना रेकी करावं लागते आणि त्यांना कोणतरी हं, गाईड घेऊन जावं लागतं आणि कुठे पळून हं, जायचं, सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्लॅन कराव्या लागतात. आणि ह्याच कोणीतरी स्थानिकांनी प्लॅन करून सांगलं इथे तुम्ही स्ट्राईक करा. तर तुम्ही कुठेही जरी झाले तरी कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा वेळ पाहिजे. इमिजिएटली जर तुम्ही सांगितलं इन्फिल्ट्रेट करून आला. हं, हं. तर ह्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे आले त्यांना देणं, म्हणजे हे मुख्यतः 80% सक्सेस आता स्थानिकांच्या मदतीवर डिपेंड. अगदी, अगदी. निंबूरकर सर, अगदी खूपच कमी वेळ आहे माझ्याकडे. मात्र हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, की तुमचा अनुभव नेमकं काय सांगतो? कारण अशा पद्धतीचे जेव्हा काही प्रसंग घडतात, तेव्हा लष्कराची कारवाई नेमकी काय पद्धतीची असू शकते? आणि दुसरं म्हणजे ठिकाण हे आपणच ठरवणार, अशी एक स्ट्रॅटेजी वापरली जाते, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. असे थोडक्यात. मी जसं सांगितलं की ह्या ज्या गोष्टी अक्रॉस द लाईन ऑफ कंट्रोल, ह्या गोष्टी आपण सध्या डिस्कस करायला नको. कारण की काय करू शकतो आणि काय नाही करू शकत, जर आपण काही डिस्कस केली आणि ती जर घटना आपल्या जर ती प्लॅन केलेली असली तर त्याच्यावर बरं, विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बरं. त्या गोष्टीबद्दल मी शक्यता बोलायचं टाळतो. दुसरं, हं, ऑन ग्राउंड जसं मी सांगितलं, काय करायला, त्यांच्या मागे लागून त्यांना एलिमिनेट करायचा हा एक दुसरा मोठा मुद्दा आहे. आणि हं, तिसरं, लष्कर नेहमीच सज्ज असतं. आता बरेच हं, जण म्हणतात की इंटेलिजन्स फील्ड आतापर्यंत जे 370 हटवल्यापासून किती हल्ले हं. झाले?
मग ते इंटेलिजन्स सक्सेस नाही का? हा हल्ला झाला, येस इट इज इंटेलिजन्स फेल्युअर असलो, पण इंटेलिजन्स कम्प्लिटली कोणत्याच देश असं पूर्णपणे इंटेलिजन्स आता असं हे अशक्यप्राय गोष्ट आहे की 10 पैकी 9 वेळेस आपण आपलं इंटेलिजन्स असतं, पण एखादं तर हे होऊ शकते, फेल्युअर होऊ शकतं. पण त्यामुळे म्हटलं पाहिजे खूप मोठा फेल्युअर असं मी मानत नाही. आणि पण हे व्हायला नको होतं, पण अगदी ते होऊ शकतं अशा वेळेस. अगदी सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा अनेक प्रश्न असतात, सगळ्यांनाच या सगळ्याची उत्तरं मिळाली. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.